नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज इथे मी अरबी बनवते. आता याला मराठीमध्ये अजून एक काहीतरी नाव आहे, पण मला इतकं आठवत नाही आहे. मे बी कंदमुळं असं म्हणत असतील. तर आज तेच बनवते. आता हे जमिनीखाली असतात म्हणून भरपूर सारी माती असते ह्याला. तर ना इतकं स्वच्छ करायला लागते ना आपल्याला, की 5-6 पाण्याने धुवून घ्यायला लागतात आणि सर्व जी घाण असते ना त्याला लागलेली, ती काढावी लागते. बघा, तुम्ही बघू शकाल इथे किती माती आणि किती घाण आहे. ह्या गोष्टीला थोडी मेहनत आहे. आता तुम्हाला जर ही टेस्टी भाजी खायची असेल ना, तर ह्याला थोडी मेहनत तर करावी लागेलच. आणि आता हे मार्केटमध्ये ना एकदम इझिली मिळतात पण. तर जेव्हा पण असे दिसतील ना, तर तुम्ही घेऊन येऊ शकतात. आता इथे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि मी आता काय करणार आहे ना, की कुकरमध्ये मी बॉईल नाही करणार आहे. तर असा मी तवा ठेवून त्यावर म्हणजे शेकवणार आहे. तुम्हाला असं जमत नसेल तर कुकरमध्ये पण बॉईल करू शकतात, असं काही नाही. आता मी असं तव्यावर ठेवलेले आहे आणि 2-2 मिनिटांनी बघत होती मी. मंद आचेवर ठेवलं होतं आणि बस आपलं चांगलं शेकून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. जर असं तुम्हाला शेकवायचं असेल ना, तर तुम्हाला अधूनमधून त्याला बघावं लागेल. तर मी ना बघत होती, नाहीतर मग करपतील ना, म्हणून असं करायला लागेल. आता इथे मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि हे थंड झाल्यावरच मी हे सोलून घेणार आहे. तोपर्यंत हे थंड करायला ठेवले होते मी आणि मग थंड झाल्यावर ना पटकन मग सोलायला घेतले. हे शिजल्यानंतर ना एकदम इझिली त्याचं साल निघून जाते, म्हणून हे असे साल काढून घेतले मी पटापट. थंड झाले होते तर. आणि मग कट करून घेतले. तर इथे ना तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात, लहान मोठे. तर इथे ना मी थोडंसं मीडियमच ठेवलेलं आहे, म्हणजे की एकदम लहान पण नाही आणि एकदम मोठे पण नाही. तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे कढई ठेवली आणि 1 चमचा फक्त तेल टाकलेलं आहे आणि हे सर्व त्यामध्ये टाकून घेतलं. आता 5 मिनिटासाठी ना परतवून घ्यायचं. हे का असं करायचं? कारण ह्याला थोडं चिकटपणा असतो ना, म्हणून असं करायचं. तुम्हाला असं नाही जरी करायचं असेल ना, तरी काही हरकत नाही. आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आता पुन्हा आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी पण कांदा, टोमॅटो, लसूण काही गरज नाही आहे. इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. मग राई, जिरं हे सर्व टाकून घेते आणि थोडंसं ओवा पण त्यामध्ये टाकलेला आहे मी. ओवा तडतडला की कढीपत्ता टाकते. त्यानंतर मग हळद, मसाला, धने, जिरे पूड हे सर्व टाकून ना चांगलं मिक्स करून घेतलं मी. आता हा मसाला सर्व मिक्स करून झाला. त्यानंतर ही अरबी आता मी ह्या मसाल्यामध्ये टाकते आणि चांगलं परतवून घेते. ह्या स्टेजला ना तुम्ही फक्त अशीच जरी अरबी खाल्ली ना, म्हणजे की वर मीठ टाकून फक्त अशी कोरडी बटाट्यासारखी लागते. तर अशी जरी खाल्ली ना चपातीसोबत तरी पण छान वाटते. मला तर खरं सांगू ना तर अशीच आवडते. पण ॲक्च्युली झालेलं काय आहे ना, की शैलेशला ही भाजी आवडत नाही आणि मला ही भाजी त्याला खायला द्यायची आहे. म्हणून मग ना मी त्याला जशी आवडते ना त्या पद्धतीने इथे बनवायला घेतलेली आहे. आता इथे मी दही घेतलेलं आहे. ते दही सर्व फेटून घेतलेलं होतं मी आणि ते सर्व ह्या भाजीवर टाकलं. आता इथे पटापट 5 मिनिटासाठी ना आपल्याला फिरवतच राहायचं आहे. दही फाटली नाही पाहिजे बिलकुल पण. त्यासाठी इथे ना तुम्हाला 5 मिनटं तरी हे सर्व मिक्स करायला लागेल. आता इथे व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता 2-3 मिनिटासाठी ना, म्हणजे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून ना त्याला थोडंसं शिजवून घेते मी आणि त्यानंतर ही भाजी आपली रेडी आहे. इतकी छान लागते ना, टेस्टी खायला. भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा. पण खरं सांगू ना, ती ही भाजी ना पराठासोबत ना एक नंबर लागते खायला. पण मी इथे चपातीच बनवलेली आहे, म्हणून मग आता चपातीसोबतच खाणार. ही अशी शैलेशला मला माहिती आहे, की दही टाकलेली असली ना कोणत्याही भाजीमध्ये, की तो अगदी आवडीने खातो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर बाय.